नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनेलवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, UGC नेट डिसेंबर 2025 या एक्झामिनेशनची बघा रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे। म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तर त्यासाठी प्रोसेस जी आहे तर ती प्रोसेस चालू झालेली आहे। 7 ऑक्टोबरला याचं नोटिफिकेशन आलेलं होतं। त्यानंतर बघा आपण त्याविषयी माहिती पण बघितलेली आहे। इम्पॉर्टंट ज्या डेट आहेत त्या डेट विषयी पण आपण माहिती बघितलेली आहे। त्यानंतर आता मग ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा प्रकारे फिल करायचा हे तुम्हाला मग नेमकं फॉर्म कशा प्रकारे फिल करायचा, काय काय स्टेप्स असणार आहे, तर ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे डाउट्स क्लिअर होतील। सुरुवातीला बघा, UGC नेटच्या या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी बघा, रजिस्ट्रेशन फॉर UGC नेट डिसेंबर 2025 इज लाईव्ह। कधी झाले आहे पब्लिश डेट बघा, ऑक्टोबर 7 2025 ला। त्यानंतर खाली बघा, रजिस्ट्रेशन फॉर UGC नेट डिसेंबर 2025 या लिंकवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे पेज जे आहे तर ते पेज ओपन झालेले दिसेल। यामध्ये बघा खाली स्टेप्स दिलेले आहे, स्टेप टू अप्लाय ऑनलाईन। यामध्ये अप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन, त्यानंतर फिल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर पे एक्झामिनेशन फी आणि त्यानंतर डाउनलोड कन्फर्मेशन पेज, अशा 4 स्टेप असणार आहे। सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग लॉग इन वर जायचं आहे। लॉग इन करून आपल्याला व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे। म्हणजे विद्यार्थी बघा जुने जरी असतील तर हे जे नोटिफिकेशन आहे तर लेटेस्ट आहे डिसेंबर 2025 चं। मग सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं। तर यासाठी बघा, रजिस्ट्रेशन युअर सेल्फ फॉर द अबव मेन्शन एक्झामिनेशन या लिंक तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा, क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे पेज आहे तर ते पेज ओपन झालेलं दिसेल। यामध्ये बघा तुम्हाला फी दिलेली आहे। बघा, जनरल कॅटेगरीसाठी एक ठिकाणी बघू शकता, जनरल कॅटेगरीसाठी किती दिलेली आहे, 1150 रुपये। त्यानंतर ओबीसी नॉन क्रिमिनल तसेच ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना 600 रुपये फी। तसेच बघा, SC ST, पर्सन विथ डिसेबिलिटी, पर्सन विथ बेंचमार्क तसेच थर्ड जेंडर जे असतील तर त्यांना 325 रुपये फी असणार आहे। आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला स्टेप्स दिलेल्या आहे। फोटो किती साईज मध्ये असला पाहिजे या ठिकाणी सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे। त्यानंतर फी साठी सुद्धा इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे। त्यानंतर पासवर्ड किती कॅरेक्टरचा असला पाहिजे बघा, मिनिमम 8 आणि मॅक्सिमम 13 कॅरेक्टरचा। त्यामध्ये एक 1 अप्पर केस अल्फाबेट म्हणजे एक कॅपिटल, काही स्मॉल लेटर आले पाहिजे, काही न्यूमेरिकल व्हॅल्यू आल्या पाहिजे, काही जे स्पेशल कॅरेक्टर्स आहेत या ठिकाणी दिलेले आहे तर त्यांपैकी एक कॅरेक्टर त्यामध्ये आलं पाहिजे। मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली बघा चेकबॉक्स दिलेला आहे, यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसीड या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा पुढे अशा प्रकारची विंडो जी आहे तर ती विंडो ओपन झालेली दिसेल। यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स भरून घ्या। या ठिकाणी कॅन्डिडेट नेम जे आहे तर ते कॅन्डिडेट नेम टाकून घ्यायचं आहे। यामध्ये बघा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कॅन्डिडेट नेम मस्ट हॅव एक्झॅक्टली बी द सेम द रजिस्ट्रेशन इन क्लास 10 इक्विव्हॅलंट क्वालिफाईंग एक्झामिनेशन। बघा 10वीच्या मार्कशीटवर जशा प्रकारचं नाव आहे तशा प्रकारचंच या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे। फिल केल्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे, फादर ग्रॅज्युएशन गार्डियन नेम। बघा फादरचं म्हणजे आपल्या वडिलांचं नाव टाका किंवा गार्डियन जे आहे तर त्यांचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर खाली बघा मदरचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, सुरुवातीला डे सिलेक्ट करून घ्या, त्यानंतर मंथ आणि त्यानंतर इयर, अशा प्रकारे तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे काय तुमचं जेंडर असेल मेल फिमेल ते टाकून घ्या किंवा सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर मग कन्फर्म पर्सनल डिटेल्स, यामध्ये कॅन्डिडेट नेम परत तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर परत एकदा फादर नेम टाकून घ्या, मदर नेम टाकून घ्या, त्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा, त्यानंतर कन्फर्म जेंडर जे आहे तर ते जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। अशा प्रकारे तुमची पर्सनल डिटेल्स भरून घ्या। त्यानंतर बघा मग कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे। कॉन्टॅक्ट डिटेल म्हणजे यामध्ये बघा, यामध्ये तुमचं जे घराला जे नाव असेल ते नाव टाका, म्हणजे तुमचा डिटेल ऍड्रेस जो आहे तर तो ऍड्रेस या ठिकाणी फिल करायचा आहे। त्यानंतर सब लोकॅलिटी ऑप्शनल,
तर त्याविषयी माहिती भरा, लोकॅलिटी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर म्हणजे व्यवस्थित या तिन्ही कॉलम मध्ये तुमचा डिटेल जो ऍड्रेस आहे तर तो ऍड्रेस फिल करून घ्या. तुमच्या घराचं नाव किंवा घर नंबर असेल, त्यानंतर तुम्ही ज्या एरियामध्ये राहता, कॉलनीमध्ये राहता त्याचं नाव टाका. त्या जवळ कोणता रोड जातो त्या रोडचं सुद्धा नाव टाका, किंवा जवळ एखादं टेम्पल असेल तर त्याविषयी सुद्धा माहिती फिल करायची आहे. ते झाल्यानंतर मग गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा अशा प्रकारे ऍड्रेस फिल करून घ्या. त्यानंतर कंट्री बघा, इंडिया सिलेक्ट करा. त्यानंतर स्टेट जे आहे तुमचं, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टेट सिलेक्ट करून घ्या. जे महाराष्ट्र असेल किंवा तुमचं कोणतं जे असेल तर ते स्टेट सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर मग तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमच्या गावचा जो पिनकोड आहे तर तो पिनकोड या ठिकाणी एंटर करा. एंटर केल्यानंतर बघा पुढील जी माहिती आहे बघा, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन ऍड्रेस, यामध्ये ईमेल ऍड्रेस व्यवस्थित टाका. जे स्मॉल असेल तर ते स्मॉलच टाका, कॅपिटल टाकू नका. कॅपिटल असेल तर कॅपिटल टाका. त्यानंतर कन्फर्म ईमेल ऍड्रेस परत एकदा तोच एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तर तो इथे एंटर करा. त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर टाका. त्यानंतर अल्टरनेट कॉन्टॅक्ट, यामध्ये तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचा नंबर देऊ शकता. त्यानंतर बघा मग ऍड्रेस, परमनंट ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस बघा या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे. या ठिकाणी तुमच्या सेम वरती पण इन्फॉर्मेशन दिली होती बघा या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये. आणि जर तो वरती परमनंट ऍड्रेस जर सेम असेल तर तुम्ही या चेक बॉक्सवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आणि जर वेगळा असेल परमनंट ऍड्रेस तर तुम्ही या ठिकाणी मॅन्युअली तुम्ही व्यवस्थित माहिती जी आहे तर ती माहिती फिल करू शकता. किंवा जर वरचा ऍड्रेस हा दिलेला ऍड्रेस कॉन्टॅक्ट डिटेल्स मधला आणि हा जर सेमच असेल तर तुम्ही सेम ॲज परमनंट ऍड्रेस यावर क्लिक करू शकता. आता त्यानंतर बघा तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. या ठिकाणी बघा पासवर्ड मध्ये तुम्हाला आपण सुरुवातीला माहिती बघितलेली आहे, एक कॅपिटल आला पाहिजे, म्हणजे मिनिमम एक कॅपिटल आला पाहिजे, काही स्मॉल लेटर पण आले पाहिजे, न्यूमेरिकल आले पाहिजे, 1 to 0 किंवा 0 to 9 मधले न्यूमेरिकल पण आले पाहिजे. त्यानंतर काही स्पेशल कॅरेक्टर्स आहे तर ते आले पाहिजे, त्यामध्ये मिनिमम एक आला तरी पाहिजे. अशा प्रकारे 8 ते 13 यामध्ये तुमचा पासवर्ड असला पाहिजे. म्हणजे मिनिमम 8 कॅरेक्टर्सचा पासवर्ड आणि जास्तीत जास्त 13चा यामध्ये तुमचा पासवर्ड आला पाहिजे. तो क्रिएट करून घ्या. क्रिएट केल्यानंतर खाली बघा कन्फर्म पासवर्ड, यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, परत तोच पासवर्ड एंटर करायचा आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन जो आहे यामध्ये तुम्हाला जो सिक्युरिटी क्वेश्चन असेल तर तो सिलेक्ट करा. डेट, व्हॉट इज युअर प्लेस ऑफ बर्थ सिलेक्ट करू शकता, किंवा तुम्हाला जे फेवरेट कलर असेल कोणताही एक क्वेश्चन सिलेक्ट करा. त्याचा आन्सर या ठिकाणी एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर बघा या ठिकाणी कॅप्चा कोड दिलेला आहे तर तो या ठिकाणी एंटर करा आणि सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये बघा तुमचं या ठिकाणी नाव चेक करून घ्या. त्यानंतर इथे चेक बॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, फादर नेम चेक करून घ्या, मदर नेम चेक करून घ्या, जेंडर, ऍड्रेस, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. आणि त्यानंतर या चेकबॉक्स मध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर आय ऍग्री या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट OTP आणि व्हेरीफाय मोबाईल नंबर या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा असा मेसेज येईल, त्यामध्ये तुम्हाला यस या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. यस केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सबमिट केल्यानंतर पुढे अशा प्रकारचं पेज जे आहे तर ते पेज ओपन झालेलं दिसेल. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, आता मोबाईल नंबर तर व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी जो आहे तर तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी व्हेरीफाय ईमेल आयडी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं पेज जे आहे तर ते पेज ओपन झालेलं दिसेल. यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन ईमेल आयडी असेल आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तो कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट गेट OTP या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या रजिस्ट्रेशन ईमेल आयडीवर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
OTP व्हेरीफाय झाल्यानंतर अशा प्रकारे मेसेज जो आहे तर तो तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, युअर ईमेल ID इज व्हेरीफाईड सक्सेसफुली. त्यानंतर ओके बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही डायरेक्ट या विंडो डायरेक्ट येशाल. आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला स्टेटस दिसेल, मोबाईल नंबर जो आहे तर तो व्हेरीफाय झालेला आहे, त्यानंतर ईमेल ID पण व्हेरीफाय झालेला आहे. आणि या ठिकाणी बघा करंट स्टेटस, यामध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म आपला रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला करायचं आहे ऍप्लिकेशन फॉर्म फिल. त्यासाठी तुम्हाला बघा खाली तुमचा ऍप्लिकेशन नंबर पण दिलेला असेल, तो सेव्ह करून ठेवा. तसेच तुम्हाला तुमच्या टेक्स्ट मेसेज मध्ये पण आलेला असेल आणि एक ईमेल ID ला सुद्धा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आलेला असेल, ते व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. आता त्यानंतर कंप्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉन्टॅक्ट डिटेल्स कंप्लीटेड आहे, पर्सनल डिटेल जे आहे तर ते इनकम्प्लीट, बाकीचे स्टेप जे आहे तर ते आपल्याला कंप्लीट करायच्या आहे. त्यासाठी बघा खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स म्हणजे आता सेकंड नंबर आपल्याला इनकम्प्लीट दिसत आहे, तिथून आपल्याला संपूर्ण स्टेप कंप्लीट करायच्या आहे. त्यासाठी तुम्हाला पर्सनल डिटेल्स या टॅब काय करायचं आहे, खाली क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे पेज जे आहे तर ते ओपन झालेले दिसेल. सुरुवातीला तुमचं नाव दिसेल, डेट ऑफ बर्थ दिसेल, वडिलांचं नाव, आईचं नाव, अशी इन्फॉर्मेशन भेटेल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, नॅशनॅलिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. नॅशनॅलिटी सिलेक्ट केल्यानंतर मग कॅटेगरी, या ठिकाणी आपण नॅशनॅलिटी इंडियन करूयात. त्यानंतर कॅटेगरी जी आहे जी असेल तुमची ती सिलेक्ट करून घ्या. कन्फर्म कॅटेगरीसाठी परत एकदा तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर बघा खाली काय प्रश्न विचारलेले आहे, आर यू PWD आहात का, तर त्यासाठी येस असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर बघा आर यू डायबेटिक्स, येस असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे. अॅन्युअल इन्कम पेरेंट्स, यामध्ये तुम्हाला अॅन्युअल इन्कम जे आहे तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अॅन्युअल इन्कम सिलेक्ट करून घेतल्यानंतर डू यू बिलॉंग यू मायनॉरिटी कमिटी, यामध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे, मायनॉरिटी मध्ये असाल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे. समजा येस केलं तर त्यामध्ये तुम्हाला कोणती कम्युनिटी आहे, मुस्लिम आहे, शीख, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, पारसी का जैन, या कॅटेगरी मधील विद्यार्थी असेल तर त्यांनी मायनॉरिटी कम्युनिटी येस करायचं आहे आणि बाकीच्यांनी काय करायचं आहे, नो करायचं आहे. त्यानंतर मायनॉरिटी कमिटी मध्ये नो केल्यानंतर बघा तुम्हाला सब्जेक्ट नेम इन द पोस्ट ग्रॅज्युएशन एक्झाम, यामध्ये तुमचा बघा जो सब्जेक्ट असेल तर तो सब्जेक्ट काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी बघा तुमचा जो काही सब्जेक्ट असेल मास्टर डिग्रीला तर तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पर्सनल डिटेल्स आपले भरून झालेले आहे. त्यानंतर आता पुढची स्टेप असणार आहे पहचान का विवरण म्हणजे आयडेंटिटी टाइप्स. यामध्ये तुम्ही आधार कार्ड देणार आहात का इंडियन पासपोर्ट दाखवणं, म्हणजे तुमचं आयडेंटिटी कार्ड काय दाखवणार आहात एक्झामच्या वेळेस. त्या ठिकाणी जे असेल वोटर ID असेल किंवा पॅन कार्ड, आधार कार्ड, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ऍप्लिकेशन नंबर दिसेल, तुमचं नाव पण ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी चेकबॉक्स आहे, तर ते चेकबॉक्स मध्ये काय दिलेलं आहे वाचून घ्या. मैं स्वेच्छा अपने आधार नंबर साझा करता हूँ, सहमत हूँ, मुझे पता है कि इसका उपयोग UIDAI के आधार रिकॉर्ड में उपलब्ध मेरे व्यक्तिगत पहचान विवरण इसका विभिन्न मेरी पहचान स्थापित करने के लिए किया जाए, म्हणजे तुमची परमिशन आहे की आधार नंबर दाखवण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला चेक बॉक्स क्लिक करायचा आहे. आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग खाली बघा काय करायचं आहे, बघा या ठिकाणी तुम्ही चेकबॉक्स क्लिक केलेला आहे, तुमची परमिशन आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार संख्या पुष्टी करे म्हणजे परत एकदा आधार कार्ड नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. ते सर्व झाल्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा कोड आहे तर तो कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट आणि नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना काही विद्यार्थ्यांना असा मेसेज येईल, नेम मिसमॅच ड्युरिंग आधार ऑथेंटिफिकेशन,
आणि या ठिकाणी तुमचं नाव जे आहे तर ते नाव काय आहे तर वेगळं आहे. टू प्रोसीड आधार ऑथेंटिफिकेशन प्लीज एंटर अ नेम ॲज अ गिवन आधार कार्ड. अशा वेळेस जर असा मेसेज येत असेल तुमचं नाव जे आहे तर ते चेंज आहे आधार कार्डवरचं आणि फॉर्म भरताना दिलेलं. अशा वेळेस क्लोज करा. क्लोज केल्यानंतर बघा काय करायचं आहे या ठिकाणी आधारच्या ऐवजी दुसरं तुमचं पॅन कार्ड द्या, ड्रायव्हिंग लायसन्स द्या किंवा रेशन कार्ड तुम्ही कोणतं पण या ठिकाणी देऊ शकता. या ठिकाणी आपण पॅन कार्ड एंटर करूया. पॅन कार्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी तुमचा पॅन कार्ड नंबर टाकून घ्या. परत एकदा पॅन कार्ड नंबर टाकून घ्या आणि त्यानंतर काय करायचं कॅप्चा कोड टाका आणि सबमिट आणि नेक्स्ट बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आधार कार्डचा काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी पॅन कार्ड टाका किंवा दुसरं काही जे आयडेंटिटी साठी देणार आहात तर ते आयडेंटिटी डिटेल्स तुम्ही दुसरे देऊ शकता. पॅन कार्ड असेल वेगळे जे काय असेल तर त्याच तुम्ही देऊ शकता. आता आपण आपल्याला आधार कार्डचा प्रॉब्लेम येत होता तर आपण पॅन कार्डचं दिलेलं आहे आणि माहिती जी आहे फिल करून आपण नेक्स्ट स्टेपवर आलेलो आहोत. यामध्ये एक्झाम अँड सेंटर डिटेल्स यामध्ये इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. या ठिकाणी बघा नेट डिसेंबर बेसिस ऑफ 4 इयर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम किंवा मास्टर डिग्री. आपली कोणती डिग्री आहे तर बघा आपली मास्टर डिग्री आहे तर ते आपण मास्टर डिग्रीवर क्लिक करणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांचा इंटिग्रेटेड कोर्स असतो 4 इयरचा तर त्यांनी 4 इयरच्या याच्यावर क्लिक करायचं आहे. आपला कोणता आहे मास्टर डिग्री आहे म्हणून आपल्याला मास्टर डिग्रीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग सब्जेक्ट ऑप्टेड फॉर नेट. मग यामध्ये तुमचा सब्जेक्ट जो आहे तर तो सब्जेक्ट सिलेक्ट करून घ्या जो काय असेल. या ठिकाणी बघा इकॉनॉमिक्स मध्ये एवढे सब्जेक्ट, पॉलिटिकल हिस्ट्री असेल, पब्लिक ॲनिमेशन, काही बाकीचे जे काही सब्जेक्ट आहे तर तो सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन पेपर मीडियम या ठिकाणी बघा इंग्लिश आणि हिंदी दिलेला आहे, दोन्हीपैकी एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग एक्झाम सेंटर बघा या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मग पुढे सिटी एक्झाम म्हणजे सिटी जी आहे तर ती सिटी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ असं तुम्हाला प्रेफरन्स जे आहे तर प्रेफरन्स एक्झाम सेंटरसाठी द्यायचे आहे. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील जी माहिती आहे बघा सेंटर प्रेफरन्स दिल्यानंतर पुढे जी माहिती आहे फादर ऑक्युपेशन. मग वडिलांचं ऑक्युपेशन काय आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर फादर गार्डियन क्वालिफिकेशन, वडिलांचं क्वालिफिकेशन काय झालेलं आहे तर ते सिलेक्ट करा. त्यानंतर आईचं जे आई काय करते म्हणजे सध्या तर हाऊसवाईफ असेल तर हाऊसवाईफ करा किंवा काही टीचर वगैरे किंवा या ठिकाणी दिलेलं आहे तर ते असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांची आई जी आहे तर ती हाऊसवाईफ असेल या ठिकाणी ऑदर सिलेक्ट करा आणि मॅन्युअली या ठिकाणी इन्क्लूड हाऊसवाईफ या ठिकाणी दिलेला आहे तर ऑदरवर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. ऑदरवर क्लिक केल्यानंतर बघा म्हणजेच हाऊसवाईफ येणार आहे डायरेक्ट. त्यानंतर मग आईचं जे क्वालिफिकेशन आहे तर ते ग्रॅज्युएशन झालेलं आहे की या ठिकाणी बघा डॉक्टरेट झालेला आहे किंवा ऑदर. जर आईचं शिक्षण 10वी किंवा 7वी किंवा 12वी झालेलं असेल तर तुम्ही ऑदरवर क्लिक करू शकता. त्यानंतर मग हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील जी स्टेप असणार आहे एज्युकेशन डिटेल्स. यामध्ये बघा मास्टर डिग्री क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहे. यामध्ये पास स्टेटस, पास आहात की अपियर आहात त्यापैकी तुम्हाला द्यायचं आहे. पास असाल तर तुम्हाला बाकी माहिती जी आहे तर ती फिल करावी लागणार आहे. त्यानंतर मग बघा पासिंग कधी झालेले आहात त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. कोर्स कोणता आहे, मास्टर डिग्री कशामध्ये आहे. त्यानंतर मग बघा या ठिकाणी वेदर फायनल इयर रिझल्ट अवेटेड म्हणजे अजून रिझल्ट लागलेला नसेल तर नॉट ऍप्लिकेबल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही फायनल इयर पास झालेले आहात परंतु या ठिकाणी फायनल इयर जे आहे तर ते अवेटेड असेल तर नॉट ऍप्लिकेबल असं या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्वालिफाईंग एक्झामिनेशन फॉर्म इंडिया आहे की ओडिस आउटसाइड इंडिया आहे या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर क्वालिफाईंग एक्झामिनेशन स्टेट कोणत्या स्टेटमध्ये आहात तर ते सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर रिझल्ट मोड जो आहे पर्सेंटेज आहे का CGPA आहे. पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटेज सिलेक्ट केलं तर मग या ठिकाणी टोटल मार्क जे आहे तर ते मार्क्स टाकून घ्या. मग ऑप्टेन मार्क्स मध्ये तुम्हाला किती पडले ते सिलेक्ट करा आणि पर्सेंटेज जे आहे तर ते कॅल्क्युलेट होऊन येतील. नसन झाले तुम्हाला मॅन्युअल टाकायचे आहे.
ते सर्व झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा टाकून काय करायचं, सेव्ह आणि नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि आता जे विद्यार्थी बघा फायनल इयरला असतील तर त्यांनी ॲपियरिंग टाका. ॲपियरिंग टाकल्यानंतर मग बघा या ठिकाणी बाकीचे जे काही ऑप्शन जे आहेत तर ते ऑप्शन काय दिसतील तुम्हाला, या ठिकाणी ब्लर दिसेल बघा, रिझल्ट मोड या ठिकाणी ब्लर दिसेल. बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही फिल करून घ्यायची आहे. मग या ठिकाणी बघा इयर ऑफ पासिंग, ॲपियरिंग, मग कोणतं जे इयरला तुम्ही पास होऊ शकाल मग या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट झाल्यानंतर कोर्सेस किंवा स्ट्रीम तुमची सिलेक्ट करून घ्या. मास्टर डिग्री सेम, बाकीचं सेम आहे ते तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग बघा क्वालिफाईंग एक्झामिनेशन जे आहे तर ती कुठे केली, इंडिया का आउटसाइड इंडिया, या ठिकाणी सिलेक्ट करा. क्वालिफाईंग एक्झामिनेशन स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मग युनिव्हर्सिटी नेम सिलेक्ट करून घ्या आणि सेम सर्व माहिती फिल झाल्यानंतर कॅप्चा कोड टाकून सेव्ह आणि नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील जी माहिती आहे तर ती माहिती फिल करायची आहे. या ठिकाणी बघा आर यू ट्विन बोथ अप्लाइंग फॉर UGC नेट, तुम्ही जर जुळे भाऊ असाल किंवा जुळे सिस्टर असाल तर असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे. असेल तर येस केल्यानंतर तुम्हाला बाकी माहिती त्यांची फिल करायची आहे, त्याचा रोल नंबर किंवा त्याचं नाव वगैरे फिल करायचं. नसेल तर तुम्ही नो करू शकता. PhD डिटेल्स टाकायच्या आहे, तुम्ही PhD करत आहात का, येस किंवा नो, तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नसेल तर नो करा, असेल तर येस करून माहिती फिल करा. रिसर्च एक्स सर्व्हिसमॅन आहात का, असेल तर या ठिकाणी स्पेशलायझेशन टाकू शकता. त्यानंतर मग बघा रिसर्च एक्सपिरियन्स, रिसर्च किंवा एक्स सर्व्हिसमॅन डिटेल्स यामध्ये बघा सुरुवातीला स्पेशलायझेशन विचारलेला असेल तर नाहीये तर एम्प्टी ठेवा. त्यानंतर वेदर यू पासेस रिसर्च एक्सपिरियन्स, का आहे का तुम्हाला रिसर्च एक्सपिरियन्स, असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे. इन द सब्जेक्ट ऑफ आफ्टर कम्प्लिशन PG डिग्री, त्यानंतर तुमचा डिग्रीमध्ये काय एक्सपिरियन्स आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. एक्स सर्व्हिसमॅन आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे, सेव्ह आणि नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे पेज जे आहे तर ते पेज ओपन झाले दिसेल. या ठिकाणी बघा अप्लाय फॉर, यामध्ये तुम्हाला असिस्टंट ज्या पोस्टला अप्लाय करायचं आहे त्या त्यांना तुम्हाला क्लिक करायचं आहे. असिस्टंट प्रोफेसर, JRF, PhD ओनली, तर यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग बघा या ठिकाणी कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढची प्रोसेस आहे डॉक्युमेंट्स अपलोड्स. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला आहे JPG किंवा JPEG दोन्ही पण. त्यानंतर मिनिमम साईज फोटोची बघा 10 KB असली पाहिजे, मॅक्सिमम तुम्ही 200 KB आत असली पाहिजे. तशाच प्रकारे सिग्नेचर बघा मिनिमम साईज दिलेला आहे 10 KB आणि मॅक्सिमम साईज जी आहे तर ती 50 KB असली पाहिजे किंवा त्याच्या आतमध्येच असली पाहिजे. त्यानंतर अपलोड करा. या ठिकाणी चूज फाईलवर क्लिक करून फोटो सिलेक्ट करा, सिग्नेचर सिलेक्ट करा आणि अपलोड करायची आहे. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो फायनल आता सबमिशनचं पेज आहे तर ते ओपन झाले दिसेल. यामध्ये तुम्हाला बघा तुमचं नाव चेक करून घ्या, फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॅटेगरी, PWD आहात का, येस ऑर नो, एक्झामिनेशन सिटी, एज्युकेशन डिटेल्स, अप्लाइड फॉर अँड सब्जेक्ट अप्लाइड अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स हे सर्व चेक करून घ्या. चेक झाल्यानंतर या ठिकाणी खाली आय ॲग्री यावर क्लिक करा आणि फायनल सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म यावर टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा एक मेसेज येईल, या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आता तुमची विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये बघा तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म कम्प्लीट आहे, ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट आहे. आता फक्त पेमेंट बाकी राहिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला फी पण दिसेल, जी काही तुमच्या कॅटेगरीनुसार असेल तर ती तुम्हाला फी लागणार आहे. आणि त्यानंतर मग लास्टची स्टेप आहे फी पेमेंट. फी पेमेंट करण्यासाठी बघा पे एक्झामिनेशन फी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सिलेक्ट मोड पेमेंट जे आहे तर ते ऑनलाईन आहे, तर ऑनलाईन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड फॉर पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर वरती एक मेसेज येईल, आर यू शुअर यू वॉन्ट टू गो फॉर
फी पेमेंट यामध्ये ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर बघा तुमची माहिती जी आहे तर ती माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर मग बघा या ठिकाणी सिलेक्ट पेमेंट प्रोव्हायडर, तुम्हाला SBI ने करायचं आहे की कॅनरा बँक वगैरे, तर तुम्ही एक सिलेक्ट करून घ्या आणि प्रोसीड फॉर पेमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला चार्जेस पण दिसतील. बघा UPI ला 00 आहे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग. मग या ठिकाणी तुम्ही डेबिट कार्डचा यूज करू शकता, कारण चार्जेस कमी लागतील तुम्हाला. तसेच UPI असेल तर यांचा यूज करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी बघा आपलं रजिस्ट्रेशन फॉर्म कम्प्लिटेड आहे, ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लिटेड आहे, फी पेमेंट कम्प्लिटेड आहे. आता त्यानंतर या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला मोबाईल या ठिकाणी व्हेरीफाय मोबाईल आणि ईमेल ID. बघा सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्या की मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुमचा व्हेरीफाय असणे गरजेचं आहे. दोन्ही व्हेरीफाय आहे, सर्व कम्प्लिटेड प्रोसेस झालेले आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड कन्फर्म पेज हे डाउनलोड करून ठेवा आणि तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण UGC नेट डिसेंबर 2025 हा जो फॉर्म आहे तर तो फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे फिल करायचा ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काय जर तुम्हाला अडचणी आल्या तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.